नमस्कार मित्रांनो, मी संदीप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बघूया आजचा पाठ. तर मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज. आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत. पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर पाठाला सुरुवात करूया. मित्रांनो, एकदा वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज. अशी खाज सुटली की तो सैरावैरा पळत सुटला. वाटेत भेटले त्याला एक पिंपळाचे झाड. पिंपळाच्या झाडाने विचारले, असं पळत काय सुटला आहे सैरावैरा? वारा म्हणाला, अरे माझ्या पाठीला सुटली आहे खाज. काय करू नि काय नको असे झाले आहे, म्हणून पळतोय जीव घेऊन. झाड म्हणाले, अरे इकडे ये, माझ्या खरखरीत अंगाला तुझी पाठ घास, मग तुला बरे वाटेल. वाऱ्याने पिंपळाच्या अंगाला आपली पाठ घासली. खसखसा, पण त्याला आराम वाटणार तरी कसा? पिंपळाचे अंग काही तितकेसे खरखरीत नव्हते. तेव्हा तसाच तो पुढे पळत सुटला. पुढे भेटले त्याला एक वेळूचे वन. वाऱ्याला पळताना पाहून त्याने विचारले, मान वेळावून माझ्या टोकदार बोटांनी मी देऊ का तुझी पाठ खाजवून? वारा अगदी खुश झाला मनात आणि घुसला सरळ वेळूच्या वनात. पण वेळूच्या वनाने त्याची पाठ काही खाजवली नाही. गुदगुल्या मात्र केल्या त्याला भरपूर. वारा खो खो हसत बाहेर पडला आणि तसाच पुढे पळत सुटला. पुढे भेटले त्याला एक फणसाचे झाड. त्याच्या अंगाला लटकत होते फणस जड जड. वाऱ्याला पळताना पाहून फणसाच्या झाडाने म्हटले, माझ्या अंगावर मोठमोठे खरखरीत ब्रश आहेत चांगले. तुझी पाठ त्यांच्यावर घास आणि मग बघ कसे वाटते झकास. वाऱ्याने पाहिले बरेच चांगले मोठमोठे खरखरीत ब्रश. त्याने त्या ब्रशांनी पाठ आपली खरा खाजून घेतली आणि मग वाऱ्याची स्वारी आमराईत जाऊन स्वस्त निजली. तर मित्रांनो, वाऱ्याला सुटली खाज हा पाठ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद.